Hi, everybody. Good morning. Yesterday we learned first stanza of A Teenager's Prayer, a poem written by American poet and painter Samuel J. Morse. Today we are going to learn some figure of speech from this first stanza because this is very important part as per our upcoming exam of 2021. सो डिअर स्टुडंट्स, या पहिल्या स्टांजामध्ये कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार ते पाहायचे आहेत आपल्याला. या स्टांजाची जी पहिली ओळ आहे, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, या पहिल्या ओळीमध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास. आता एखाद्या ओळीमध्ये अनुप्रास किंवा अलिट्रेशन हा अलंकार कसा होतो, तर जेव्हा एखाद्या ओळीमधील शब्दांचं पहिलं अक्षर हे पुन्हा पुन्हा आलेलं असतं. म्हणजे त्या ओळीमध्ये जेवढे शब्द असतील त्या शब्दांचं पहिलं अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं असेल, तेव्हा त्यामध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. या ठिकाणी इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग या लाईनमध्ये बी या अक्षराने सुरू होणारे दोन शब्द आहेत, ब्रिंग्स आणि बिगिनिंग. आता या ओळीमध्ये बी हे अक्षर दोन वेळेस आलेलं आहे, म्हणजे बी या अक्षराची, बी या अल्फाबेटची पुनरावृत्ती झाली या ओळीमध्ये, आणि म्हणूनच या ओळीमध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. आता नेमकी अलिट्रेशनची डेफिनेशन काय म्हणते इंग्लिशमध्ये, वेन सम साऊंड ऑर रिपिटेशन ऑफ सेम लेटर्स ऑर सिलॅबल आर यूज्ड to produce poetic effect, it is called alliteration. मराठीमध्ये काय बघा डेफिनेशन त्याची, एखाद्या वाक्यात किंवा ओळीत एकाच अक्षराची म्हणजे अल्फाबेटची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्या ओळीला, त्या कवितेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अलिट्रेशन किंवा अनुप्रास अलंकार असे म्हटलं जातं. आता ही डेफिनेशन तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहे, इंग्लिशमध्येही आणि मराठीमध्येही. आता फर्स्ट लाईनमध्ये अलिट्रेशनच कसं आहे, तर मी तुम्हाला या अगोदरही सांगितले, बी हे अक्षर पुन्हा पुन्हा आलं आहे, म्हणजे त्या ओळीमध्ये एकूण 5 वर्ड्स आहेत. त्या 5 वर्ड्सपैकी 2 वर्ड्सची बिगिनिंग ही बी या अक्षराने झाली आहे. म्हणजे बी हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळं या ठिकाणी शब्दाची पुनरावृत्ती होत नसून फक्त एका अक्षराची पुनरावृत्ती होते, आणि या अक्षराची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा तिथं अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. हा फर्स्ट लाईनचा फिगर ऑफ स्पीच झाला. सी सेकंड लाईन, डिसिजन आय मस्ट मेक. आता या ठिकाणी या ओळीमध्ये इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. आता इन्व्हर्जन म्हणजे काय, तर इन्व्हर्जन याला मराठीमध्ये शब्दबदल असं म्हटलं जातं. इन्व्हर्जन याला मराठीमध्ये शब्दबदल असं म्हटलं जातं. शब्दबदल किंवा इन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा एखाद्या ओळीमध्ये व्याकरणाच्या दृष्टीने वाक्यरचना केलेली असते, तशा प्रकारची वाक्यरचना जेव्हा वाक्यात केलेली नसते तेव्हा इन्व्हर्जन होतो. म्हणजे कसं बघा, सर्वसाधारणपणे एखादं सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं असतं. हा व्याकरणाचा नियम आहे की पहिल्यांदा वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आलं पाहिजे, सब्जेक्ट नंतर वर्ब आलं पाहिजे, आणि वर्ब नंतर ऑब्जेक्ट आलं पाहिजे. हा ग्रामरचा नियम आहे. परंतु इन्व्हर्जन जेव्हा त्या ओळीमध्ये होतो तेव्हा त्या ओळीमध्ये ग्रामरचा हा नियम वापरलेला नसतो, तो नियम त्यांनी तोडलेला असतो. आणि तशाच प्रकारचा नियम या सेकंड लाईनमध्ये तोडला गेलेला आहे. डिसिजन आय मस्ट मेक ही ओळ कशी असायला हवी होती, आय मस्ट मेक डिसिजन्स अशी ओळ असायला पाहिजे होते. म्हणजे या वाक्याचा सब्जेक्ट आय होता, हेल्पिंग वर्ब मस्ट होतं, मेन वर्ब मेक होतं, आणि ऑब्जेक्ट डिसिजन्स होतं. पण इथं या वाक्यरचनेमध्ये डिसिजन सुरुवातीला आणले, जे की शेवटी असायला हवं होतं. डिसिजन नंतर सब्जेक्ट आणला आहे आय, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि नंतर मेन वर्ब. म्हणजे व्याकरणदृष्ट्या या वाक्याची रचना
चुकवली आहे. चुकवली म्हणण्यापेक्षा याची वाक्यरचना उलट्या पद्धतीने केली आहे. मग जेव्हा एखाद्या ओळीमध्ये त्या वाक्याची रचना व्याकरणदृष्ट्या केलेली नसून ती कवीने किंवा त्या कवितेच्या पोएटने त्याच्या सोयीनुसार केलेली असते, तेव्हा तिथं इन्व्हर्जन म्हणजेच शब्दबदल हा फिगर ऑफ स्पीच होतो. शब्दबदल याच्यावरूनच आपल्या लक्षात येते की शब्दांची आदलाबदल केलेली असते. म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी जी रचना वाक्याची असायला हवी त्या प्रकारची रचना या ठिकाणी या वाक्यात वापरलेली नाही. मग त्या उलट त्यांनी सब्जेक्ट सुरुवातीला यायच्या ऐवजी इथं ऑब्जेक्ट सुरुवातीला आणले. ऑब्जेक्ट नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग नंतर मेन वर्ब. म्हणजे इथं वाक्याची रचना बदलवली आहे व्याकरणदृष्ट्या जी अपेक्षित होती ती. म्हणून या कवितेच्या दुसऱ्या ओळीमध्ये इन्व्हर्जन म्हणजे शब्दबदल नावाचा फिगर ऑफ स्पीच होतोय. आता नेमका काय म्हणतो इन्व्हर्जन, इंग्लिशमध्ये त्याची पोएम डेफिनेशन सांगतोय मी. When the prose order is changed for poetic effect, or in this the word are not in a proper order or a correct order. म्हणजे जी वर्डची, सेंटेन्सची जी प्रॉपर ऑर्डर असते ती ब्रेक केलेली असते. म्हणजे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट ही जी प्रॉपर ऑर्डर असते सेंटेन्सची ती या वाक्यामध्ये फॉलो केलेली नसते, ती ब्रेक केलेली असते. आणि त्या ठिकाणीच इन्व्हर्जन म्हणजे शब्दबदल नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणजे या वाक्यरचनेत शब्दांची उलटसुलट रचना केलेली असते. जसे की मी याची तुम्हाला इंग्लिशमध्ये डेफिनेशन सांगतोय. वेन द प्रोज ऑर्डर इज चेंज्ड. प्रोज म्हणजे एखाद्या वाक्याची जी रचना असते ती. वेन द प्रोज ऑर्डर इज चेंज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. त्या वाक्यामध्ये नाद निर्माण व्हावा, माधुर्य निर्माण व्हावं, गोडी निर्माण व्हावी यासाठी त्या वाक्याची रचना बदलवलेली असते. इट इज कॉल्ड इन्व्हर्जन. म्हणजे एखाद्या वाक्याची रचना उलटसुलट पद्धतीने करून त्या वाक्यामध्ये त्या कवितेमध्ये एक माधुर्य निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते त्याला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जस्ट सेकंड लाईन पाहतोय, डिसिजन आय मस्ट मेक, हे सेंटेन्स आय मस्ट मेक डिसिजन असं हवं होतं व्याकरणदृष्ट्या बरोबर, परंतु इथं कवींनी त्याच्यामध्ये त्या कवीचा पोएटिक इफेक्ट क्रिएट करण्यासाठी डिसिजन आय मस्ट मेक अशा पद्धतीनं ते इथं राईट डाऊन केलेलं आहे. म्हणून या सेकंड लाईनमध्ये इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. बघा, फर्स्ट 2 लाईनमध्ये आपण 2 फिगर ऑफ स्पीच पाहिले. फर्स्ट लाईन जी होती ईच डे ब्रिंग्ज न्यू बिगिनिंग, याच्यामध्ये अलिट्रेशन होता कारण बी हे अक्षर पुन्हा पुन्हा आले. सेकंड लाईन जी आहे डिसिजन आय मस्ट मेक, याच्यामध्ये इन्व्हर्जन आहे. यालाच इन्व्हर्जनला शब्दबदल म्हणतात. म्हणजे व्याकरणदृष्ट्या जे वाक्य असायला पाहिजे होतं ते तसं नाही आहे, त्याच्यातील शब्दांची अदलाबदल केली आहे. आय मस्ट मेक डिसिजन असं वाक्य असायला हवं होतं, परंतु डिसिजन आय मस्ट मेक असं उलटसुलट मांडलं आहे. म्हणून याच्यामध्ये हा फिगर ऑफ स्पीच आहे. आता थर्ड लाईनमध्ये जर शोधला गेला तर ओ हे अक्षर पुन्हा येते, म्हणून या थर्ड लाईनमध्येही अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होईलच. त्यानंतर फोर्थ लाईनमध्ये सुद्धा अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होईल, कारण द रोड दॅट आय विल टेक याच्यामध्ये द या शब्दाचं टी, दॅटचं टी आणि टेकचं टी, हे टी हे अल्फाबेट 3 टाईम या सेंटेन्समध्ये आलं आहे, म्हणून याच्यामध्येही अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच होतो आहे. या ठिकाणी तुम्हाला हे 2 फिगर ऑफ स्पीच कळाले असतील, अलिट्रेशन आणि इन्व्हर्जन. पूर्ण कवितेमध्ये जेवढे फिगर ऑफ स्पीच असतील अलिट्रेशन किंवा इन्व्हर्जन हे शोधून तुम्ही मला राईट डाऊन करायचे आहेत आणि ते व्हॉट्सअप ग्रुपला मला पाठवायचे आहेत. काही विद्यार्थ्यांनी आणखीनही डिफिकल्ट वर्ड्स लिहून मला पाठवलेले नाही आहेत, ते पाठवायचे आहेत. जसं मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं की आपल्या चॅनलचं, यूट्यूब चॅनलचं चॅनल प्रथम तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्यावरचं बेलचं आयकॉन दाबायचं आहे. त्यामुळं आपल्याला मी टाकलेले व्हिडिओ लगेच टाकल्या तुमच्या लक्षात येतील अपलोड झाल्यानंतर. त्यामुळं तेही तुम्ही दाबायचं आहे बटन. यानंतर आपण आज सेकंड स्टांजाकडे चाललो आहे. सी आय एम गोइंग टू रीड दिस स्टांजा. बघा, इथं मी वाचतो हा स्टांजा. लिसन केअरफुली.
I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. बघा, या पहिल्या ह्या दुसऱ्या स्टांजामध्ये पोएटनी टू साईड ऑफ कॉइन सांगितलेले आहेत. सी, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ही एक वन साईड आहे. अँड द अदर साईड इज ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू गेट डिस्ट्रेस. इथं या सेकंड स्टांजामध्ये पोएटनी एका नाण्याच्या दोन बाजू सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय म्हणतं ह्या फर्स्ट लाईन ऑफ द सेकंड स्टांजा काय म्हणते बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी आयुष्याचा मार्ग निवडू शकतो जो मार्ग ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाईल. ही एक बाजू झाली. म्हणजे मी जो मार्ग निवडलेला असेल तो निवडल्यानंतर तो मला ग्रेट सक्सेसकडे म्हणजे यशाकडे, उत्तुंग यशाकडे घेऊन जाईल. ऑन द अदर साईड ऑफ दिस सेकंड स्टांजा दुसरी साईड काय सांगते बघा, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा हा मार्ग जो मी निवडला आहे तो मला अपार यातनेकडे घेऊन जाईल, जो मार्ग मला दुष्कृत्याकडे घेऊन जाईल, वाईट गोष्टीकडे घेऊन जाईल. म्हणजे जसं एका नाण्याला दोन बाजू असतात, त्याची जी दुसरी बाजू आहे ती कवीनं यामध्ये सांगायचं की पहिली बाजू काय सांगते की जो मी मार्ग निवडला आहे, प्रथमतः मला मार्ग निवडावा लागेल. तो फर्स्ट स्टांजामध्ये सांगितलं आहे कवींनी. मी जो मार्ग निवडला आहे तो मार्ग जर योग्य निवडला गेला तर तो मला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाईल. ही एक बाजू झाली. परंतु जर मी जो निवडलेला मार्ग आहे तो जर चुकीचा मार्ग निवडला गेला माझ्याकडून तर दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, तो मला अपार यातनेकडं, दुष्कृत्याकडे घेऊन जाईल, वाईट गोष्टीकडे घेऊन जाईल. जो डार्कन रोड आहे, डार्कन रोड मीन्स व्हॉट, दुष्कृत्य. इथं डार्कन रोड वर्डली मिनिंग घ्यायचं नाही आपल्याला, वाईट गोष्टीकडे घेऊन जाईल. मग मला जेव्हा निर्णय घ्यायचा आहे, जेव्हा मला एखादा मार्ग निवडायचा आहे त्यावेळी त्याला दोनच बाजू असतील, एक चांगली आणि दुसरी वाईट. मग चांगली का वाईट हे निवडणं माझ्यावरती डिपेंड आहे. कारण दुसऱ्या स्टांजाच्या पहिल्या दोन ओळी काय सांगतात बघा, इन फर्स्ट टू लाईन ते काय म्हणतात, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी मार्ग निवडू शकतो जो उत्तुंग यशाकडे घेऊन जाईल. और म्हटलंय म्हणजे अथवा किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, एखाद्या दुष्कृत्याकडे घेऊन जाईल, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि त्या दुष्कृत्यामुळं मला खूप यातना भोगाव्या लागतील, खूप यातना सहन कराव्या लागतील, असं सेकंड स्टांजामध्ये पोएटने सांगितलंय. मीन्स द पोएट टेलिंग अस टू साईड ऑफ सक्सेस अँड डिस्ट्रेस. सक्सेसच्या आणि डिस्ट्रेसची डेफिनेशन याच्यामधून आपल्या पुढं कवींनी मांडली आहे. इन दिस सेकंड स्टांजा speaker is in dilemma, means he is confused. म्हणजे कोणता मार्ग निवडावा याच्याबद्दल दुसऱ्या स्टांजामध्ये पोएटच्या मनामध्ये गोंधळ आहे. म्हणजे जो की स्पीकर आहे या कवितेमधील तो गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहे. तो मार्ग निवडण्याच्या अगोदर विचार करतो की मी कोणता मार्ग निवडू, हा मार्ग निवडल्यावर हा सक्सेसकडे जातो का डिस्ट्रेसकडे जातो याच्याबद्दलचा अंदाज नाही. आणि म्हणून त्याच्या माइंडमध्ये एक डिलेमा आहे, कन्फ्युजन आहे आणि तो निवडण्याच्या बाबतीमध्ये गोंधळात पडलेला आहे. गोंधळाची परिस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आणि या स्टांजामधील पहिल्या लाईनला आपण जसं वरती अलिट्रेशन पाहिलं तसं अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ याच्यामध्ये सी हे अक्षर पुन्हा आलं आहे. कॅन आणि चूज हे दोन वर्ड्सची सुरुवात सी न झाली आहे. त्यामुळे या ओळीमध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो आहे. या ओळीमध्ये या स्टांजामध्ये कवींनी जो स्पीकर आहे त्याच्या मनामध्ये असलेली गोंधळाची परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे. तो विचार करतो या ठिकाणी की मी कोणता मार्ग निवडावा, त्याला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाणारा किंवा ग्रेट डिस्ट्रेसकडे घेऊन जाणारा रोड कोणता आहे हे त्याला ठाऊक नाही, किंवा तो रोड कुठं पोचतो हेही त्याला ठाऊक नाही. परंतु
त्यानं निवडलेला मार्ग हा त्याला एक तर ग्रेट सक्सेसकडं किंवा तो ग्रेट डिस्ट्रेसकडे घेऊन जातो. मग त्याच्या मनामध्ये असलेली गोंधळाची जी परिस्थिती आहे ही या ठिकाणी या स्टांजामधून मांडलेली आहे. 15 मिनिटाचा व्हिडिओ होतो या ठिकाणी. पुन्हा अपलोडिंगला अडचणी येतात म्हणून या ठिकाणी आज मी थांबतो आहे. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द टुमॉरोज पिरियड. उद्याच्या तासिकेमध्ये आपण राहिलेला घटक पाहू. परंतु दिलेला एक्झरसाईज जसं की डिफिकल्ट वर्ड्स आणि चिटचॅट पण तुम्हाला राईट डाऊन करून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकण्यासाठी सांगितलं होतं, परंतु म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तसं केलेलं नाही. तर कृपया तुमचा घरचा जो एक्झरसाईज आहे तो वेळच्या वेळी पूर्ण करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती मला पाठवून द्या. त्यानंतर या पोएममध्ये राहिलेले जे 3 स्टांजा आहेत ते उद्याच्या तासिकेमध्ये आपण कदाचित पूर्ण करू. 2 स्टांजा झाले, त्याच्यामधले फिगर ऑफ स्पीच पाहिलेत आपण आणि याचं एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. धन्यवाद.